शेतकऱ्यांचा गुढीपाडवा हा जोरात जाणार आहे। पीक विमा योजनेची रक्कम जमा होणार आहे। राज्य सरकारकडून 1927 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो बघा, राज्यातील ज्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचा पहिल्या टप्प्यामध्ये पैसे वाटप झाले नसतील, तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात आजपासून पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे। म्हणजे जे बघा, पीक विम्याचा पहिला टप्पा वितरित झालेला आहे आणि आज निधी जमा होत आहे। कारण बघा, या महत्त्वाच्या निर्णयानंतर आज सकाळपासूनच निधी वितरण्यास सुरुवात झालेली आहे। शेतकऱ्यासाठी ही सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा, ज्या शेतकऱ्याला अजून सुद्धा पीक विम्याचा 1 रुपया सुद्धा मिळाला नसेल, अशा शेतकऱ्याला बघा पीक विमा आज 100% त्यांच्या खात्यात जमा होणार आहे। कोणत्या शेतकऱ्याला मिळणार, त्याचप्रमाणे बघा पात्र शेतकरी कोणते आहे त्यांची यादी सुद्धा आता सरकारने स्वतः जाहीर केलेली आहे। सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। जर तुम्ही चॅनलवर जर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आता शेतकरी मित्रांनो, लक्षपूर्वक बघा बघा काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी 20,000, तर काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी 30,000, तर काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी 40,000, तर काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी 50,000 रुपयापर्यंत पीक विमा वाटप होत आहे। ज्यांचे 2022 तसेच 2023 आणि 2024 या तिन्ही वर्षाच्या अतिवृष्टीमुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे मोठं नुकसान झालं असेल, अशा सर्व शेतकरी बांधवांना आज निधी जमा होत आहे। बघा, त्या शेतकरी बांधवांची भरपूर दिवसाची प्रतीक्षा आता संपलेली आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, ज्या शेतकऱ्याला अजून सुद्धा 1 रुपया सुद्धा पीक विम्याचा मिळाला नसेल, अशा शेतकऱ्याला आज 100% पैसे मिळणार आहे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, महाराष्ट्र राज्यातील बघा 36 जिल्ह्यापैकी 12 जिल्ह्यामध्ये पहिला टप्पा वितरित झालेला असून लवकरच आता तिसरा टप्पा सुद्धा वाटप होणार आहे। या टप्प्यामध्ये पीक विम्याचे पैसे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरीप्रमाणे वाटप होत आहे। पीक विम्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांची आता प्रतीक्षा आता संपलेली आहे। कारण की भरपूर शेतकरी प्रतीक्षा करत होते की त्यांच्या बँक खात्यात बघा पीक विमा कधी जमा होणार। आता काही असं झालं की काही शेतकऱ्याला कमी पीक विमा मिळाला, अशा शेतकऱ्याचं आता सुद्धा सोल्युशन काढण्यात आलेलं आहे। खास अर्थात बघा शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्याच्या खात्यात पैसे बघा, शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्याच्या खात्यात डायरेक्ट पैसे वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे। तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यापैकी असेल तर तुमच्या खात्यात सुद्धा पीक विम्याचे पैसे वाटप होतीलच। ज्यांचे 3 वर्षात, म्हणजे की शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक ऐका, 2022 तसेच 2023 आणि 2024 अतिवृष्टीमुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे मोठं नुकसान झालं असेल, त्यांचा पंचनामा केलेला असल्यास तुम्हाला सुद्धा 100% शेतकरी मित्रांनो आता पैसे, म्हणजे की पीक विम्याचे 100% पैसे आज जमा होणार आहे। बघा, बऱ्याच दिवसापासून शेतकरी प्रतीक्षा करत होते। आता शेतकऱ्याची आता प्रतीक्षा आता संपणार आहे। कारण की हा पीक विमा 2022 तर 2023 आणि 2024 या तिन्ही वर्षाचा एकत्रपणे वाटप होत आहे। आणि शेतकरी मित्रांनो बघा, 2022 आणि 2023 मध्ये जे का भरपूर शेतकरी बांधव पैसे मिळाले नव्हते, तसेच 2024 मध्ये सुद्धा झालेल्या नुकसानीचे पैसेही बाकी होते, त्यांच्या अनुषंगाने या पीक विम्याचा पहिला टप्पा अगोदर वितरित झालेला आहे आणि आज निधी जमा होत आहे। आणि सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, आता पात्र शेतकरी भरपूर बघा, पात्र शेतकरी आणि शेतकरी मित्रांनो अपात्र शेतकऱ्याची यादी आता आपण जाणून घेणार आहोत। जर तुम्ही पात्र शेतकऱ्याच्या यादीत नाव असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आणि अपात्र शेतकऱ्याची यादीत नाव असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही। लक्षपूर्वक ऐका शेतकरी मित्रांनो, आपल्या राज्याचे बघा कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून या पीक विम्याचे पैसे थट्ट पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वितरित करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे। आता शेतकरी मित्रांनो, आता बघा, आणि आज निधी जमा होत आहे। भरपूर शेतकरी बांधवांना बघा सोयाबीन, आता कोणते कोणते पिके बघा शेतकरी मित्रांनो, सोयाबीन, कापूस, तूर, मूग, हळद, त्याचप्रमाणे बघा ज्वारी, बाजरी अशा 50 पिकाच्या नुकसानीसाठी जास्तीत जास्त पीक विमा वाटप होत आहे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, या 50 पिकापैकी कोणत्याही पिकाचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला आता पीक विम्याचे पैसे वाटप होत आहे। या ठिकाणी तालुका निहारी पीक विमा रक्कम जाहीर झाली असून, म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो, 75% पीक विम्याची यादी वर्ष 2024 आणि 32 जिल्ह्याच्या जाहीर झालेली आहे। म्हणजेच की 2022 मध्ये पीक झोपलेलं होतं आणि तर 2025चा पीक विमा सुद्धा तात्काळ वाटप करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे।
त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा 2025चा पीक विमा कधीपासून वाटप होईल, तसेच तुमचा अर्ज पात्र ठरला आहे का, यांची माहिती देणारच आहोत. आता भरपूर शेतकरी असे आहे की 2025चा पीक विमा त्याला कधीपासून वाटप होणार हे प्रश्न पडला असेल. तसेच आता तुमचा अर्ज जे काय 2025चा अर्ज तुमचा पात्र ठरला का? बघा, जर तुमचा अर्ज पात्र ठरला असेल आणि जर तुमचा अपात्र ठरला असेल तर पैसे मिळणार नाही, आणि पात्र ठरला असेल तर कधी पैसे मिळणार, नाव कधी बघायचं, कुठं बघायचं. बघा शेतकरी मित्रांनो, आता सर्वप्रथम सर्वात अगोदर बघा 2022 तसेच 2023 आणि 2024 या तिन्ही वर्षाचा पीक विमा आज निधी जमा होत आहे. आणि राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होणार नाही. सर्वप्रथम ऐका शेतकरी मित्रांनो, सर्वात अगोदर 2022 तसेच 2023 आणि 2024 या तिन्ही वर्षाचा पीक विमा आज निधी जमा होत आहे. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्वांना शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे विमा मिळणार नाही. बघा, सर्वांनाच पैसे मिळणार नाही. जे शेतकरी पात्र आहे त्यांच्याच खात्यात पैसे मिळणार आहे, म्हणजे की त्यांच्याच खात्यात पैसे जमा होणार आहे. आता पात्र शेतकरी कोणते आहे हे तुम्हाला जाणून घ्यावीच लागेल शेतकरी मित्रांनो. बघा, जे शेतकरी बांधव या पात्रतामध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे वाटप होतील, अशा प्रकारची माहिती आज निधी जमा होत आहे. या पीक विमा योजनात घोटाळा झाला असून अपात्र लोकांनाही अर्ज भरून पैसे लुटल्याचे दिसून आलेले आहे. त्यामुळे जे खरोखर लाभार्थी असतील त्यांच्याच खात्यात मागील 3 वर्षाचा पीक विमा एकत्रपणे वितरित होत आहे. लक्षपूर्वक ऐका शेतकरी मित्रांनो, जे शेतकरी पात्र असतील अशा शेतकऱ्याला पैसे मिळणार आहे. त्याचप्रमाणे बघा, जिल्ह्याची यादी असलेली बघा, सर्वप्रथम आता बघा शेतकरी बांधवांनो, आज निधी जमा होत असलेल्या जिल्ह्याची यादी सुद्धा खालीलप्रमाणे दिलेली आहे आणि जिल्ह्याला प्राधान्य देण्यात आलेले आहे. आता सर्वप्रथम बघा कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे. सर्वप्रथम बघा, परभणी जिल्हा आहे शेतकरी मित्रांनो, आणि परभणी जिल्ह्यामधील बघा 4 लाख शेतकरी पात्र ठरलेले आहे. त्याचप्रमाणे बघा बीड जिल्हा सुद्धा आहे. बीड जिल्ह्यामधून 8 लाख शेतकरी बांधव हे पात्र ठरलेले आहे. या दोन्ही जिल्ह्यामध्ये मोठं नुकसान झाले आहे आणि खरीप आणि रब्बी हंगामासाठी पीक विमा वाटप होत आहे. त्याचप्रमाणे आता बघा, या व्यतिरिक्त जालना जिल्ह्यात सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे आणि अकोला जिल्हा, हिंगोली जिल्हा, त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो यवतमाळ, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर अशा जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होतील. अहिल्यानगर जिल्हा या पीक विम्यासाठी पात्र ठरत नाही. यामध्ये फक्त काही तालुके पात्र ठरतात. तुम्ही बघा, जर तुमचं यादीत नाव आहेत का हे तपासून घ्या. जर तुमचं यादीत नाव नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून या ठिकाणी पीक विम्याचे पैसे थट्ट पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वितरित करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे आणि आज निधी जमा होत आहे. भरपूर शेतकरी बांधव बघा सोयाबीन, कापूस, तूर, मूग, हळद, ज्वारी, बाजरी अशा 50 पिकाच्या नुकसानासाठी जास्तीत जास्त पीक विमा वाटप होत आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्र बघा कोणत्याही बँकेच्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये आणि कोणत्याही बँकेमध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होत आहे यांची आपण एका मिनिटामध्ये माहिती पाहणार आहोत. जर तुम्ही नियमाचे पालन केले नसेल तर या ठिकाणी सर्वांना पैसे येतील, फक्त तुम्हालाच या ठिकाणी पीक विम्यापासून तुम्ही वंचित राहू शकतात. त्यामुळे जर तुमचा वाटत असेल की आपण पीक विम्यापासून वंचित राहू नये तर शेतकरी बांधवांनो महत्त्वाचे काम केलेले आहे का हे पाहणं खूप गरजेचे आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, बँकेची यादी आता खालीलप्रमाणे दिलेली आहे, म्हणजे की आज कोणकोणत्या बँकेत पैसे जमा होणार आहे. सर्वप्रथम बघा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनडा बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, IDFC बँक, बघा IDFC बँक, HDFC बँक, तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक, इंडियन पोस्ट बँक, इंडियन पोस्ट पेमेंट बँक यासोबतच सरकारी आणि सहकारी आणि खाजगी पतसंस्था आणि सोसायटी अशा सर्वच प्रकारच्या बँकेमध्ये पैसे वाटप होतील. महत्त्वाचे काम म्हणजेच की तुमचं आधार कार्ड बँकला लिंक असल्यालाच पाहिजे आणि बँक खात्याची KYC असल्याच पाहिजे. जर तुमची बँकला KYC नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. आणि शेतकरी मित्रांनो, जर तुमचे पैसे आज जमा झाले नसेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच कळवा. धन्यवाद.